हं. मुंबईतली चित्रपट आणि त्याच्यातली गाणी ह्याचं माझं खूप पूर्वीपासूनचं नातं. एस.एन. पाटणकर यांनी चित्रित केलेले जवळपास 24 पिक्चर्स मला आठवतं ते बेळगावातलं माझं लहानपण आणि कॉलेजचे दिवस. मला बाबांनी दिलेली पुष्कळ सूट आणि माझ्यावरती ठेवलेला विश्वास. लहानपणी मला बाबा पुष्कळ मेकअप करायला द्यायचे. केस लांब होते माझे खूप कमरेपर्यंत. सोडायची मी ती रुद्राक्षाच्या माळा घालून मीरेच्या वेशात. त्याच्यासोबत बाबा मला संस्कृत शिकवायचे. मला भगवद्गीतेचे 2 अध्याय तरी मुखोद्गत असतील. असेच माझं बालपण खूप सुखात गेलं. लहानपणी मी खूप सुंदर दिसायची. कॉलेजमध्ये गेल्यावरती काही कारणांनी माझे केस कापले. पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात सोनेरी दिवस म्हणजे मी ज्या दिवशी अश्विनला भेटले तो. मला वाटतं की स्त्रीनी लग्न जरी नाही केलं तरी तिला पुरुषाचं प्रेम खूप मिळावं. त्याची खूप गरज असते स्त्रीला. कोणीतरी आपल्यासाठी आहे, आपली काळजी करणारा किंवा आपल्याला मनापासून प्रेम करणारा. ही जी भावना असते तरुण वयात, ती खूप महत्त्वाची असते. लग्न जमेल किंवा न जमेल ह्या गोष्टी खूप दैवाच्या आहेत. पण खरा जोडीदार मिळणं खूप महत्त्वाचं असतं. जरी प्रेयसी प्रियकरांचं नातं जरी असलं तरी एकमेकावरती जीव तोडून केलेलं प्रेम हे सगळ्यांच्या नशिबात असेल असं नाही. काही लोक खूप नशीबवान असतात की त्यांना तरुण वयामध्ये त्यांना आवडणारा, त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करणारा जीवनसाथी लाभतो. कारण का दोघांचीही सहमती असणं अशा नात्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. तर माझ्यासाठी अश्विन हेच माझं सर्वस्व आहे आजही. कारण माझं बालपण, लहानपण आणि बाबांच्यामुळं जमलेलं माझं प्रेम हे मी दोन्हीही विसरू शकत नाही. तर मला अश्विनसारखा जोडीदार पुढच्या जन्मीही मिळावा हीच माझी देवाकडे प्रार्थना.